नमस्कार, जय शिवराय, नमो बुद्धाय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही खूप एक्सायटेड आहोत कारण आम्ही जात आहोत कास पठारला. ऑक्टोबरमध्ये कासला जाणे वर्थ आहे का हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. तर चला मित्रांनो, कासचा अनुभव घेऊया. कास पठारावरती पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था केली आहे. येथे गाड्या पार्क करून पठारावर जाण्यासाठी त्यांच्या मिनी बसेस अवेलेबल आहेत, जे की फ्री ऑफ कॉस्ट असतात. आम्ही इथे येऊन तिकीट काढली, जे की पर पर्सन 150 आहे. जर बुकिंग करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन करू शकता किंवा बाय कॅश करू शकता, कारण येथे तुम्हाला नेटवर्क इश्यू होऊ शकतो. पठारावर फिरता फिरता आम्हाला येथील लोकल गाईड दत्ता मडेकर मिळाले. त्यांनी पठाराविषयी महत्त्वाची माहिती. आता सध्या आपल्या इथं कास पठाराला कुठली कुठली फुलं आता ह्या कसं बरं का, आपल्याला टोपली काढून बघायला मिळेल, तेरडा बघायला मिळेल. कलर पण सांगा. कलर तेरडाचा कलर तेरडा गुलाबी कलर असतो, तेरडा गुलाबी. आणि टोपली काचा निळा असतो. पण गंधारंग पांढरा आहे तो आहे. आणि दुर्मिळ लहान जे दुर्मिळ फुलं आहेत ते कास पठाराला जेणेकरून हेरिटेजमध्ये त्यांचं नाव गेलेलं आहे. ते काय प्रकारची फुलं आता available नाही, आता पाहिलं तर 20 प्रकारची तुम्हाला फुलं बघायला निश्चित मिळणार. त्याचे काय तुम्हाला निश्चित ते दाखवणार. म्हणजे आता लोक येऊ शकतात तरी पण बघायला. हो, लोक जे आता कास पठारचा टायमिंग काय आहे? सकाळी कास पठार टायमिंग आहे सकाळी 7 ते संध्याकाळी 6. म्हणजे पावणे 6ला मी गेट बंद करतो. समजा एक 10 मिनिटं कोण लेट झाला तर आमची मुळे त्यांना काय रिक्वेस्ट करून बाबा टाइम झालेला आहे. तिकीट किती वाजेपर्यंत चालू आहे? तिकीट सर्वसाधारण 5:30 वाजता असते ना. 5 वाजेपर्यंत. 5 आणि कोण समजा लेट समजा आला कारण लोकल लोकून बाहेर येतात ते का 5 आम्हाला सोडा त्या दिवसाला मान देऊन दोस्ताना मी सेल्फ करून त्यांना सोडतो. ऊन जर पडलं तर या ठिकाणी काय वरून थंड असते, त्यामुळे साप विंचाची शक्यता असते. आम्ही लोकांना सावध करतो, बाय ठिकाणी जाऊ नका. आम्ही लोकांना सांगतो तुम्ही घाण करू नका, प्रश्न करू नका, तुमचे काम तुम्ही घ्या किंवा आमच्याकडे द्या, आम्ही ते करू. तर मित्रांनो, आता पाहिलेत काकांनी आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे. तरी आता काकांनी बोलल्यासारखं आपण पाहूया आपल्याला कुठले कुठले प्रकारचे फुलं आहेत. आम्हाला ही सर्व फुले पाहायला मिळाली आणि हा एक्सपिरियन्स खूपच छान होता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा.